नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा 30 मेला जी पहिली शिफ्ट झाली त्या शिफ्टमध्ये असे प्रिपोजिशन बेस्ड प्रश्न त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये विचारण्यात आलेले होते। त्या प्रकारचे काही प्रश्न आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा पहिला प्रश्न आहे शी रोट अ लेटर फिल इन द ब्लँक्स रेड इंक। मग काय येईल? शी रोट अ लेटर विथ रेड इंक की शी रोट अ लेटर फ्रॉम रेड इंक, शी रोट अ लेटर बाय रेड इंक की शी रोट अ लेटर इन रेड इंक। तर या चार ऑप्शनपैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे। आता तुम्हाला वाटत असेल की शी रोट अ लेटर विथ तुम्हाला वाटत असेल, पण विद्यार्थी मित्रांनो विथ नाही येणार। तर आपलं योग्य उत्तर असेल इन। शी रोट अ लेटर इन रेड इंक। जर या ठिकाणी रेड पेन असतं तर मग आलं असतं शी रोट अ लेटर विथ रेड पेन। दुसरा प्रश्न बघा, द मीटिंग इज शेड्यूल डॅश डॅश 3 PM। मग बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, 3 PM आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्ट टाईम दिलेला आहे। म्हणजे ज्यावेळेस एक्झॅक्ट टाईम दिलेला असतो त्याच्या आधी आपण ॲटचा उपयोग करत असतो, म्हणून या ठिकाणी आन्सर येणार ॲट। द मीटिंग इज शेड्यूल ॲट 3 PM। हे लक्षात ठेवा, जेव्हा एक्झॅक्ट टाईम दिलेला असतो त्याच्या आधी आपण ॲट वापरत असतो। इन कधी वापरतो? जर आपल्याला इयर दिलं असतं, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च वगैरे, किंवा जर आपल्याला वर्ष दिलं असतं 2003, 2004, तर मग तिथं आलं असतं द मीटिंग इज शेड्यूल इन जानेवारी, द मीटिंग इज शेड्यूल इन फेब्रुवारी, द मीटिंग इज शेड्यूल इन 2003। जर इयर असतं तर आपण काय केलं असतं, इनचा उपयोग केला असता। त्याचप्रमाणे जर एखादं सीझन असतं, सीझनचं नेम दिलेलं असतं, तेव्हा सुद्धा आपण काय केलं असतं, इनचा उपयोग केला असता की द मीटिंग इज शेड्यूल इन विंटर। आलं लक्षात? इनचा उपयोग कधी करायचा आणि ॲटचा उपयोग कधी करायचा। ऑनचा उपयोग आपण कधी केला असता, जर एखादी स्पेसिफिक डेट आपल्याला दिलेली असते, जसं बघा 22 सप्टेंबर, द मीटिंग इज शेड्यूल ऑन 22 सप्टेंबर, किंवा आपल्याला एखादा स्पेसिफिक डे दिला असता, संडे, मंडे, तर तेव्हा आलं असतं ऑन। द मीटिंग इज शेड्यूल ऑन मंडे, द मीटिंग इज शेड्यूल ऑन संडे। लक्षात घ्या, ऑनचा उपयोग कधी करता, जेव्हा स्पेसिफिक डेट दिलेली असते, जेव्हा स्पेसिफिक डे दिलेला असतो तेव्हा। इनचा उपयोग कधी करता, जेव्हा एखादं वर्ष दिलेलं असतं, स्पेसिफिक वर्ष, किंवा एखाद्या सीझनचं नाव दिलेलं असतं तेव्हा। आणि ॲटचा उपयोग कधी करता, जेव्हा स्पेसिफिक टाईम दिलेला असतो, एक्झॅक्ट टाईम दिलेला असतो, त्यावेळेस आपण काय करतो, ॲटचा उपयोग करतो। बघा त्याच्यानंतर आपण पुढे बघूया। आता पुढे विचारलं बघा, ही वॉक्ड डॅश डॅश द रूम क्वाइटली। मग काय येणार, ही वॉक्ड इन टू द रूम क्वाइटली, ही वॉक्ड ऑन टू द रूम क्वाइटली, ही वॉक्ड अंडर द रूम क्वाइटली, ही वॉक्ड अक्रॉस द रूम क्वाइटली। आता बघा याच्यामध्ये राईट आन्सर आहे इन टू। ही वॉक्ड इन टू द रूम क्वाइटली। बघा ही जर रूम असेल तर तो काय येणार आहे, रूमच्या आतमध्ये येणार आहे। इन टू म्हणजे च्या आत, ऑन टू म्हणजे च्या वर, म्हणून ऑन टू नाही येणार, अंडर म्हणजे च्या खाली, ॲक्रॉस म्हणजे च्या पलीकडे, म्हणून हे तीनही आपले ऑप्शन येणार नाही ॲन्सरमध्ये। आपलं राईट आन्सर असेल ही वॉक्ड इन टू द रूम क्वाइटली, म्हणजे तो रूमच्या आतमध्ये शांतपणे आला। पुढचा प्रश्न विचारला बघा, ही इज स्टँडिंग डॅश डॅश द डोअर। मग आता याचा आन्सर काय असेल, ही इज स्टँडिंग इन द डोअर, ही इज स्टँडिंग ॲट द डोअर, ही इज स्टँडिंग ऑन द डोअर, ही इज स्टँडिंग विथ द डोअर। बघा विथ नाही येणार, विथ म्हणजे च्या सोबत, ऑन म्हणजे च्या वर, तो दरवाजाच्या वर उभा आहे का, नाही, तो दरवाजाच्या सोबत उभा आहे का, नाही। तर योग्य उत्तर काय असेल आपलं ॲट। ही इज स्टँडिंग ॲट द डोअर, तो दरवाजाच्या म्हणजे जवळ उभा आहे। ओके, आपल्याला काय दिलेलं आहे, एक्झॅक्ट लोकेशन दिलेलं आहे, म्हणून आपण काय करतोय, ॲटचा उपयोग त्या ठिकाणी करत आहोत। पुढे बघा, दे आर गोईंग डॅश डॅश व्हॅकेशन नेक्स्ट वीक। मग दे आर गोईंग टू व्हॅकेशन की दे आर गोईंग इन व्हॅकेशन। बघा इन नाही येणार, दे आर गोईंग ॲट व्हॅकेशन, आणि परत या ठिकाणी ऑन आले, दे आर गोईंग ऑन व्हॅकेशन नेक्स्ट वीक। बघा ऑन सुद्धा नाही येणार, मग आता या ठिकाणी आपलं राईट आन्सर काय असेल तर ऑन असेल। बघा एक मिनटं, ऑन येईल या ठिकाणी, कारण की व्हॅकेशन जे असतात त्याच्यासोबत आपण नेहमी ऑन वापरत असतो। ओके, दे आर गोईंग ऑन व्हॅकेशन नेक्स्ट वीक, टू नाही येणार आणि ॲटसुद्धा नाही येणार, व्हॅकेशनसोबत नेहमी काय येतो, ऑन। पुढे बघा, शी इज गुड डॅश डॅश प्लेईंग द पियानो।
आता या ठिकाणी सुद्धा आपल्या स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट दिलेला आहे, टूल दिलेला आहे, म्हणून आपण उपयोग करणार ॲट. शी इज गुड इन प्लेईंग द पियानो नाही येणार. ओके, शी इज गुड ॲट प्लेईंग द पियानो. त्याच्यानंतर 7वा प्रश्न दिला बघा, द कॅट जम्प डॅश डॅश द वॉल. थ्रू म्हणजे च्यामधून, अंडर म्हणजे च्या खाली, ओव्हर म्हणजे च्या वर आणि इन म्हणजे च्यामध्ये. मग बघा, द कॅट जम्प्ड ओव्हर द वॉल. काय येणार? ओव्हर द वॉल म्हणजे वॉलच्या वरून कॅटने काय केली? उडी मारली. थ्रू म्हणजे च्यामधून नाही येणार, अंडरच्या खाली पण नाही येणार आणि इन च्यामध्ये सुद्धा नाही येणार. पुढे बघा, ही इज इंटरेस्टेड डॅश डॅश लर्निंग न्यू लँग्वेजेस. तो त्याला इंटरेस्ट आहे, त्याला आवड आहे. कशासाठी? ही इज इंटरेस्टेड ऑन लर्निंग न्यू लँग्वेजेस नाही येणार. ही इज इंटरेस्टेड इन लर्निंग न्यू लँग्वेजेस बरोबर आहे. आपलं योग्य उत्तर काय असेल? इन. ॲटसुद्धा नाही येणार आणि विथसुद्धा नाही येणार. त्याच्यानंतर बघा, द मूवी विल स्टार्ट डॅश डॅश ॲन अवर. वरती बघा आपल्याला 3 PM दिलेलं होतं, एक्झॅक्ट टाईम दिलेलं होतं, म्हणून त्याच्या आधी आपण ॲट वापरलेला होता. पण इथे आपण ॲट वापरणार नाही, कारण की या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्ट टाईम दिलेला नाही. आलं लक्षात? मग या ठिकाणी आपल्याला एक टाईम पिरियड दिला आहे की 1 तासामध्ये मूवी सुरू होईल, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार? इन वापरणार. द मूवी विल स्टार्ट इन ॲन अवर. ओके, एक टाईम पिरियड आपल्याला दिलेला आहे, एक्झॅक्ट टाईम, स्पेसिफिक टाईम आपल्याला दिलेला नाही आहे, म्हणून आपण ॲट वापरणार नाही, आपण इन वापरणार. त्याच्यानंतर 10वा प्रश्न बघा, द कीज आर डॅश डॅश द ड्रॉवर. द कीज आर इन द ड्रॉवर. की किल्ल्या कुठे आहेत, चाव्या कुठे आहेत? तर ड्रॉवरच्या आतमध्ये आहेत, ड्रॉवरमध्ये आहेत. पुढे बघा, द लेटर वॉज सेंट डॅश डॅश मिस्टेक. मग काय येणार? द लेटर वॉज सेंट बाय मिस्टेक. बघा, बाय मिस्टेक ही एक फ्रेज आहे, म्हणून मिस्टेक जेव्हा कुठली पण मिस्टेक होते त्याच्यासोबत नेहमी काय येणार? तुमचा बायच येणार. हा लक्षात काय येणार? बायच येणार. ही स्प्लिट द वॉटर बाय मिस्टेक, की चुकून त्याने पाणी सांडवलं. हा लक्षात. तर मिस्टेक सोबत नेहमी बायच येणार, म्हणून आपला आन्सर असेल बाय. पुढचा प्रश्न बघा, हीट टर्न्स वॉटर इन टू व्हेपर. बघा काय करते? हीट, उष्णता काय करते? टर्न्स, बदलते पाण्याला कशामध्ये? वेपरमध्ये. इन टू, च्यामध्ये, म्हणून या ठिकाणी येणार इन टू. बघा, दे अराइव्ड डॅश डॅश द एअरपोर्ट अर्ली. या ठिकाणी येणार ॲट, कारण की या ठिकाणी काय दिलेलं आहे? एक लोकेशन दिलेलं आहे, ठिकाण दिलेलं आहे. स्पेसिफिक लोकेशन आणि ठिकाण यांच्या आधी आपण काय करतो? नेहमी ॲटचा उपयोग करतो, म्हणून या ठिकाणी दे अराइव्ड ॲट द एअरपोर्ट अर्ली हे बरोबर असेल. बघा, एक्झाममध्ये तुम्हाला असंच एक मोठं सेंटेन्स दिलेलं असतं आणि खाली असे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात, त्यापैकी एक तुम्हाला चूज करायचं असतं. मग तुम्हाला योग्य प्रेपोजिशन माहिती हवं, तेव्हाच तुमचा आन्सर त्या ठिकाणी राईट येणार. पुढे बघा, शी इज मॅरिड डॅश डॅश हर हायस्कूल स्वीट हार्ट. शी इज मॅरिड टू, शी इज मॅरिड विथ, शी इज मॅरिड ॲट तर नाही येणार आणि ऑन पण नाही येणार. आता तुम्हाला वाटू शकतं की विथ येईल, शी इज मॅरिड विथ असं आपण म्हणतो, पण विद्यार्थी मित्रांनो हे ओल्ड इंग्लिशमध्ये म्हटलं जायचं विथ. आता आपण मॉडर्न इंग्लिशमध्ये टू वापरतो. शी इज मॅरिड टू हर हायस्कूल स्वीट हार्ट, म्हणून आपला आन्सर काय असेल? टू असेल. विथ सुद्धा बरोबर आहे, म्हणजे ओल्ड इंग्लिशमध्ये यूज केलं जायचं. आता मॉडर्न इंग्लिशमध्ये आपण ते वापरत नाही, म्हणून त्या आन्सर येणार नाही. अशा पद्धतीने काही या ठिकाणी आज आपण प्रेपोजिशन बेस्ड क्वेश्चन्स बघितले, जे आपल्या टेट एक्झाममध्ये विचारले जातात. धन्यवाद मित्रांनो. बाय, टेक केअर.